हाय गाईज, सो आय एम बॅक. आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. BMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ आलेला आहे, कट ऑफ काढण्यात आलेला आहे. तर BMS गव्हर्नमेंटचा कट ऑफ खूपच हाय गेलेला आहे. डोंट एक्सपेक्ट, जे एक्सपेक्ट केलं नव्हतं काउन्सिलिंगमध्ये आत्तापर्यंत कधीही, तेवढा कट ऑफ कधी आलेला नाहीये. या वर्षी तो आलेला आहे. आता मी तुम्हाला MBBS चा कट ऑफ नाहीये बरं का, तो BMS चा कट ऑफ आहे. कारण की MBBS सारखाच कट ऑफ आहे तो, MBBS सारखाच. MBBS चे विद्यार्थी BMS मध्ये काय करत आहेत हे तुम्ही नक्की विचार करता, कारण की आजचा आपला टॉपिक तेच आहे. आज आपण ओव्हरऑल तेच डिस्कस करणार आहोत. BMS चा 2023 चा कट ऑफ काय होता, BMS चा 2024 चा कट ऑफ काय आलेला आहे आणि किती मार्काने वाढलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत. ॲज वेल ॲज कट ऑफ का वाढला, रिझन काय आहे आणि कट ऑफ किती राऊंड पर्यंत खाली येईल आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. ओव्हरऑल सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कट ऑफ काय आहे. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS गव्हर्नमेंट 2024 चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. आता कट ऑफ काय केला, कारण की कट ऑफ काढताना देखील मी इतका परेशान झालो की कट ऑफ हा इतका कसा आला, हाऊ इज इट पॉसिबल, आणि रिझन देखील सापडला आपल्याला की कट ऑफ का आला ते तुम्हाला सांगेल मी. त्यानंतर आपण 2023 च्या पहिल्या राऊंड सोबत ते कम्पेअर करणार आहोत. 2023 चा पहिल्या राऊंड सोबत ते कम्पेअर करणार आहोत. यामध्ये किती मार्कांनी कट ऑफ वाढला आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर कट ऑफचे रिझन काय आहे, की कट ऑफ कशामुळे वाढला आणि कधीपर्यंत राहणार ते देखील सांगेल तुम्हाला. आणि त्यानंतर कट ऑफ किती वेळा राऊंड नंतर खाली येईल आणि त्याचं रिझन काय आहे ते देखील मी तुम्हाला स्पष्टली सांगेल. ओके, आता स्टेप बाय स्टेप पाहू की कट ऑफ का वाढला. गाईज अगोदरच सांगतो तुम्हाला मी, कट ऑफ आपल्यामुळे वाढला नाही की मी सांगितलं होतं तुम्हाला कट ऑफ एवढा खाली येईल. सो गाईज अगोदरच सॉरी बोलतो, कारण की कसं आहे, कट ऑफ हा आहे ना MBBSच्या विद्यार्थ्यांमुळे वाढलेला आहे. त्यामुळे यामध्ये माझीही कुठल्या प्रकारची चूक नाहीये, कारण की आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढला होता, पण एक्झॅक्टली किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ते देखील तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः देखील परेशान होताल की आता 2024 ची काउन्सिलिंग आहे मेडिकलची की मजाक आहे. आता ते तुम्हाला सांगेल मी. आलं लक्षात? आता वन बाय वन डिस्कस करू. सो गाईज BMS चा गव्हर्नमेंटचा 2023 चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत अगोदर. पहिल्या राऊंडचा कट ऑफ, कारण की मी कधीही तुम्हाला आहे ना व्हिडिओ करत असेल तुम्हाला सांगताना अगोदर 2023 बद्दल सांगेल आणि 2024 बद्दल सांगेल. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला अगोदरचा कट ऑफ काय होता आणि 2024 चा कट ऑफ काय आलेला आहे ते सांगेल तुम्हाला. ओके, आता स्टेप बाय स्टेप पाहू. पहिलं मुलांचा ॲज वेल एज मुलींचा. ओके, ठीक आहे. सो गाईज आता आपण आहे ना ओपन स्टेप बाय स्टेप कट ऑफ हो, कॅटेगरी वाईज कट ऑफ हो. पहिल्यांदा मुलांचा, नंतर मुलींचा. ठीक आहे. सो गाईज आता आपण काय डिस्कस करणार आहोत, 2023 चा कट ऑफ का, 2023 चा कट ऑफ. ओके गाईज, 2023 चा मुलांचा कट ऑफ होता 482. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता गाईज मी सोप्यात सोपं सांगतो तुम्हाला, लगेच आहे ना 2024 सोबत कम्पेअर करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण काय करत आहोत. कारण की पूर्ण 2023 चा सांगितला, त्यानंतर 2024 चा सांगितला, तुम्हाला लक्षात देखील राहणार नाही. त्यामुळे आपण काय करू, 2023 सोबत लगेच 2024 चा कट ऑफ कम्पेअर करू. ॲज वेल ॲज किती मार्काने वाढलेला आहे आपण ते देखील पाहू. आलं लक्षात? ठीक आहे. सो गाईज आपण पहिल्यांदा 2023 चा कट ऑफ पाहू, त्यानंतर 2024 चा कम्पेअर करू. ओके, सो गाईज पहिल्यांदा ओपनचा कट ऑफ पाहू. मुलांचा कट ऑफ 482 होता 2023 ला. आता 2024 ला काय कट ऑफ आलेला आहे, 2024 ला कट ऑफ काय आलेला आहे, 566. ओपनचा मुलांचा कट ऑफ 566. नॉट अ MBBS, इट्स अ BMS. आलं लक्षात? BMS चा ओपनचा कट ऑफ 2024 चा पहिल्या राऊंडचा आहे ना 566 आलेला आहे. 566 आणि किती मार्कांनी वाढलेला आहे, 84 मार्कांनी वाढलेला आहे मुलांचा कट ऑफ. आलं लक्षात? आता मुलींचा 2023 चा कट ऑफ 484 आणि ओपनच्या मुलींचा कट ऑफ आता किती आलेला आहे, 579. म्हणजे या ठिकाणी 95 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. 95 हा कट ऑफ आहे ना MBBS चा नाहीये, BMS गव्हर्नमेंटचा आहे. आता सांगतो तुम्हाला, खरं खूप टेन्शन आलेलं आहे कट ऑफ पाहून. काय करावं काहीच सुचत नाहीये, कारण की कोणत्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटेल, कोणत्या विद्यार्थ्याला भेटणार नाही
ते देखील समजणार नाहीये, कारण की रूल देखील आलेला आहे, ते तुम्हाला शेवटी सांगेलच मी. की आता 1 बाय 1 पाहू. एसटीचा मुलींचा कट ऑफ गेलेला आहे 414 2023 ला. 2024 ला किती गेलेला आहे 490. म्हणजेच या ठिकाणी 76 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 2024 मध्ये. मुलांचा कट ऑफ 414 होता आणि 490 होता आणि 76 मार्कांनी मुलांचा कट ऑफ वाढलेला आहे 2024 साठी. मुलींचा कट ऑफ किती होता 416 मुलींचा कट ऑफ एससी कॅटेगरीसाठी आणि 489 या वर्षी कट ऑफ आहे मुलींचा एससी कॅटेगरीचा आणि या ठिकाणी 73 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 73. त्यानंतर एसटी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ 308 होता, यावर्षी किती आलेला आहे 369. कट ऑफ किती वाढलेला आहे 61 मार्कांनी वाढलेला आहे. एसटी च्या मुलींचा कट ऑफ 2023 ला 307 होता, आता 2024 ला 368 आलेला आहे आणि 61 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 61. ओके. त्यानंतर विजे कॅटेगरी 2023 ला 461 होता, 555 हा 2024 चा कट ऑफ आहे मुलांसाठी 555. ओके. त्यानंतर विजेच्या मुलींचा कट ऑफ काय होता 449 आणि मुलींचा यावर्षी कट ऑफ काय आलेला आहे 540. आता कट ऑफ किती वाढलेला आहे मुलांसाठी 94 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 91 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. आता NT1 चा पहा अगोदर. NT1 चा मुलांचा कट ऑफ होता 436, आता किती आलेला आहे 540. 2024 साठी 540 कट ऑफ आलेला आहे. मुलींचा या ठिकाणी किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 104. आउट ऑफ काहीच खरं नाहीये, 104 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 104 NT1 साठी. लक्षात. NT1 च्या मुलींचा कट ऑफ होता 432 2023 ला, आता किती कट ऑफ आलेला आहे 551. म्हणजेच या ठिकाणी 119 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. सगळ्यात जास्त मुलींचा कट ऑफ 119 मार्कांनी NT1 च्या मुलीचा वाढलेला आहे. किती 119. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर NT2 चा कट ऑफ पहा. 2023 ला 474 होता मुलांचा, 2024 ला 561 आहे. या ठिकाणी 87 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे मुलांचा 2024 साठी. मुलींचा 2023 ला कट ऑफ होता 471, आता कट ऑफ आलेला आहे 564. या ठिकाणी 93 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 93 मार्कांनी. कोणता NT2 चा. आता NT3 पहा. NT3 चा 2023 ला कट ऑफ होता मुलांचा 460 आणि मुलींचा कट ऑफ काय आलेला आहे मुलांचा कट ऑफ काय आलेला आहे 565. या ठिकाणी 105 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 105 2024 साठी. लक्षात. मुलींचा कट ऑफ NT3 च्या मुलींचा कट ऑफ 2023 ला किती होता 481 आणि आता किती आलेला आहे 560. म्हणजेच या ठिकाणी 79 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे 79 मार्कांनी. ओके. त्यानंतर OBC ऑब्लिक SBC 479 मुलांचा कट ऑफ होता 2023 ला आणि आता काय कट ऑफ आलेला आहे 562. या ठिकाणी 83 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे मुलांसाठी. ओके. मुलींचा कट ऑफ पहा 480 होता OBC ऑब्लिक SBC मुलींचा कट ऑफ 2023 ला आणि OBC चा आता कट ऑफ काय आलेला आहे 561 हा होता. या ठिकाणी 81 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. आपण काय डिस्कस करत आहोत 2023 चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ ऍज वेल एज 2024 चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ. लक्षात रिमाइंड करत आहे मी. ठीक आहे. त्यानंतर EWS चा कट ऑफ आहे ना 480 होता 2023 ला पहिल्या राऊंड साठी आणि या वर्षी किती कट ऑफ आलेला आहे 530. एक साधारणतः 50 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. याच कॅटेगरीचा कट ऑफ आहे ना खाली राहिलेला आहे गाइस. ओके. त्यानंतर EWS चा मुलींचा कट ऑफ काय होता 2023 ला 480 आणि या ठिकाणी EWS चा 2024 ला मुलींचा कट ऑफ काय आलेला आहे 528. या ठिकाणी 48 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर SCBC जी की नवीन कॅटेगरी आहे त्याचा कट ऑफ साधारणतः 561 आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 562. या ठिकाणी कंपॅरिझन नव्हतं कारण की 2024 ला SCBC कॅटेगरी आलेली आहे. लक्षात. आपण काय डिस्कस केलेलं आहे आणि किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. लाईकली किडनी फेल व्हायचं काम आहे कट ऑफ पाहून,
विद्यार्थी पॅनिक होणार आणि विद्यार्थ्याचा लॉस करत आहेत, विद्यार्थ्याचा लॉस करत आहे. रिझन काय आहे मी तुम्हाला नोट्समध्ये म्हणजेच रिझन मध्ये सांगेल तुम्हाला. आलं लक्षात. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, BMS गव्हर्नमेंटचा 2023चा कट ऑफ काय होता, 2024चा कट ऑफ काय आलेला आहे पहिल्या राऊंडसाठी आणि कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं लक्षात. आता रिझन सांगतो तुम्हाला की कट ऑफ का वाढला, आताच क्लिअर होतो तुम्हाला. कट ऑफ का वाढला 2024 साठी रिझन आहे का. फर्स्ट 600, 570, 560, 550 हे जे विद्यार्थी आहेत MBBS चे विद्यार्थी BMS गव्हर्नमेंट मध्ये काय करत आहेत, BMS गव्हर्नमेंट मध्ये काय करत आहेत. जाऊ द्या, एक साधारणतः 560 ते 550 आपण पाहू शकतो. पण 600, 570 चे विद्यार्थी काय करत आहेत, विनाकारण विद्यार्थ्यांनाच टेन्शन येत आहे. कारण की या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटचं कॉलेज भेटतं MBBSचं, पण हे विद्यार्थी BMSच्या विद्यार्थ्यांना टेन्शन देत आहेत. कॉम्पिटिशन मध्ये किती टेन्शन आलेलं आहे बघा ना तुम्ही. 600च्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरलेला आहे BMS साठी. त्यामुळे आहे ना या ठिकाणी खूप टेन्शन आहे 2024च्या काउन्सिलिंगला. एकतर एक स्कॅम झालेला आहे, त्यातल्या त्यात MBBSचे लागणारे विद्यार्थी BMSचे गव्हर्नमेंटची सीट घेऊन बसणार. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आहे. आणि BMSचे जोपर्यंत गव्हर्नमेंटचे विद्यार्थी हे विद्यार्थी वरी सरकत नाहीत तोपर्यंत खालचे विद्यार्थी वरी येत नाहीत. त्यामुळे प्रायव्हेटला देखील इफेक्ट पडणार. आलं लक्षात. ठीक आहे, समजलं तुम्हाला. फर्स्ट रिझन हे विद्यार्थी इथं राहायची गरज नव्हती, पण आता आपण काय करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर MBBSचा जोपर्यंत थर्ड राऊंड होत नाही तोपर्यंत कट ऑफ खाली येणार नाही. आता प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. 3 राऊंड पर्यंत आणखी एक प्रॉब्लेम काय आहे, MBBS चे विद्यार्थी 3 राऊंड पर्यंत थांबणार आहेत. किती? 3 राऊंड पर्यंत थांबणार आहेत. 3 राऊंड पर्यंत. जोपर्यंत तिसरा राऊंड होत नाही तोपर्यंत MBBS चे विद्यार्थी काहीच करू शकत नाहीयेत. MBBS चे विद्यार्थी, कारण की MBBS ची सीट, BMS ची सीट सोडून ते MBBS ला जातील चौथ्या राऊंडला, त्यानंतरच सीट खाली होतील. त्यामुळे 3 राऊंड पर्यंत विद्यार्थी थांबणार आहेत. हा खूप मोठा लॉस होणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे की विद्यार्थी काटावरती आहेत. BMS असेल, BHMS असेल, गव्हर्नमेंट BMS असेल, वेटरनरी असेल. आलं लक्षात. ठीक आहे. त्यानंतर MBBSचा थर्ड राऊंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कट ऑफ जास्त खाली येणार नाहीये गाईज. आता सांगतो तुम्हाला. MBBSचा जोपर्यंत तिसरा राऊंड होत नाही तोपर्यंत कट ऑफ खाली येणार नाहीये. जोपर्यंत हे विद्यार्थी वरी सरकत नाहीत तोपर्यंत खालचे विद्यार्थी वरी येत नाहीत आणि त्याच्या खालचे विद्यार्थी वरी येत नाहीत. आताच क्लिअर होतो. त्यामुळे BMS प्रायव्हेटला देखील प्रॉब्लेम आहे आणि BMS गव्हर्नमेंटला देखील प्रॉब्लेम आहे, ऍज वेल एज वेटरनरीच्या विद्यार्थ्याला देखील प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत MBBSचा तिसरा राऊंड हा क्लिअर होत नाही तोपर्यंत कट ऑफ हा खाली येणार नाहीये. आता कट ऑफ किती येईल मी नाही सांगू शकत, कारण की 560-600 वाला विद्यार्थी इथं आहे. त्यामुळे आपण काही एक्सपेक्ट करू शकत नाही विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे. तुम्ही वेट करू शकता. ओके, आलं लक्षात. ठीक आहे. त्यानंतर आता काही नोट्स आहेत, ते नोट्स पहा. ओके, नोट 1 कॉलेज. आता ज्या विद्यार्थ्यांना BMS कॉलेज भेटलेलं आहे, कोणतं का असणार, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे, आवडला असेल तर ऍडमिशन घ्या आणि सेकंड राऊंडचा ऑप्शन भरा. आवडला असेल तर ऍडमिशन घ्या. गव्हर्नमेंट असेल गव्हर्नमेंट BMS असेल किंवा प्रायव्हेट BMS असेल, तुम्हाला कॉलेज जर आवडला असेल तर ऍडमिशन घ्या आणि सेकंड राऊंडला जा आणि काय प्रॉब्लेम नाही. रिटेन्शन फॉर्म भरू नका बरं का. जे विद्यार्थी ऍडमिशन करायला जातील आता ते विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरू नका. रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, तुम्ही रिटेन्शन फॉर्म जर भरला तर तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी झालं आणि तुम्ही काउन्सिलिंगमध्ये बाहेर पडलात, काउन्सिलिंगमधून बाहेर पडलात. त्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. कॉलेज किती जरी म्हणत असेल तरी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही शेवटपर्यंत. आलं लक्षात. रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्ही पुढच्या राऊंडला ऑटोमॅटिक कन्सिडर होता. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही, चांगलं नाही, लांब आहे, तुमच्यात जे काय रिझन असतील, जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही तर सरळ फ्री एक्झिट घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. नोट, फ्री एक्झिट घेण्यासाठी तुम्हाला कॉलेजला बोलायची गरज नाही, कॉलेजला जायची गरज नाही. तुम्ही न इन्फॉर्म करता ऑटोमॅटिक बाहेर पडतात का राऊंड मधून, न इन्फॉर्म करता. त्यामुळे कॉलेजला कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन द्यायची गरज नाहीये. तुम्हाला कॉलेज आवडलं नाही, सरळ फ्री एक्झिट घ्या, गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल. आलं लक्षात. त्यानंतर कट ऑफ हा तिसऱ्या राऊंड पर्यंत खाली येणार नाहीये जास्त. तिसऱ्या राऊंड पर्यंत BMS प्रायव्हेटचा असेल, BMS गव्हर्नमेंटचा असेल किंवा वेटरनरीचा असेल, तो जोपर्यंत MBBSचा तिसरा राऊंड होत नाही तोपर्यंत कट ऑफ खाली येणार नाहीये. जोपर्यंत MBBSचे विद्यार्थी वरी लागत नाहीत तोपर्यंत कट ऑफ खाली येणार नाहीये. आलं लक्षात. त्यामुळे
तिसऱ्या राऊंड पर्यंत कट ऑफ हा खाली येणार नाही, आता सांगतो तुम्हाला. दुसऱ्या राऊंडला एक साधारणतः 5 ते 7 मार्काचा फरक पडेल, तिसऱ्या राऊंडला पण तेवढाच पडेल. एकदमच जास्त मार्कांनी कट ऑफ हा चौथ्याच राऊंडला खाली येईल. तिसऱ्या राऊंड पर्यंत कट ऑफ खाली येणार नाहीये, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर गाईज आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत. ऍडमिशनची लास्ट डेट पण आलेली आहे, 18 तारीख लास्ट आहे आणि बँकांना हॉलिडेज आहेत. तर विद्यार्थ्यांना एक सांगतो तुम्हाला गाईज, चेकबुक घेऊन जावा. डीडी निघत असला तरी चेकबुक घेऊन जा, नसेल तरी चेकबुक घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. चेकवरती तुमचं ऍडमिशन करून टाका जर तुम्ही आता ऍडमिशन घेत असाल. जे विद्यार्थी आता BHMS असेल, BPTH असेल, BSc नर्सिंग असेल, वेटरनरी असेल, काही का तुमचा कोर्स असणार मेडिकलचा, तुम्ही ऍडमिशन घेत असताल तर सरळ सरळ तुम्ही चेकबुक घेऊन जावा आणि ऍडमिशन घेऊन टाका. चेकबुक घेऊन जावा, ऍडमिशन घ्या, रिटेन्शन फॉर्म भरू नका. गाईज ओरिजिनलची एक कॉपी घेऊन जावा तुमच्या डॉक्युमेंटची आणि 3 झेरॉक्स कॉपीज क्लिअर करा तुमच्या, म्हणजे तुमच्याजवळ कॅरी करा. आणि 8 फोटो तुमच्याजवळ राहू द्या आणि सिलेक्शन लेटर पण राहू द्या. तुम्ही रजिस्ट्रेशन केलेली प्रिंट पण राहू द्या आणि पेमेंटची रिसिप्ट पण पाहिजे तुम्हाला, जी 1000चं जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल असे विद्यार्थी. ठीक आहे. लक्षात. ऍडमिशन घ्यायचं असेल तर चेकवरती तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर कट ऑफ लो थर्ड राऊंड नंतरच होणार बरं का गाईज, फ्रँकली सांगतो तुम्हाला. थर्ड राऊंड नंतरच कट ऑफ हा खाली येणार, आता सांगतो तुम्हाला. थर्ड राऊंड नंतर गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल जे काय असेल तुमचं, थर्ड राऊंड नंतरच कट ऑफ खाली येणार. MBBSचा, PDSचा, BMSचा, BHMSचा, BPTHचा, BSc नर्सिंगचा जे काय असेल थर्ड राऊंड नंतरच तुमचा कट ऑफ खाली येणार. तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतं, पेशन्स ठेवावं लागतं. लक्षात. ठीक आहे. आता गाईज नेक्स्ट व्हिडिओ आहे आपला 15%चा, मी नंतर सांगेल तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओ आहे BMS प्रायव्हेट 2024चा कट ऑफ काय होता आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रायव्हेटचा कट ऑफ पण खूप डोकंदुखी गेलेला आहे. रिझन तेच आहे, रिझन हेच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्या ठिकाणी प्लस पॉईंट काय आहे की कर्नाटकचे राऊंड सुरू झालेले आहेत, तर 350, 360, 370 वाले विद्यार्थी तिकडे जाणार आहेत कॉलिंगमध्ये, मला समजलेलं आहे कॉलमध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी BMS प्रायव्हेटसाठी वेट करतील महाराष्ट्रामध्ये ते 100% राहतील. आणि लास्ट आता माझा कट ऑफ किती जरी चुकला असेल, आता सांगतो तुम्हाला, किती जरी चुकला असेल, BMSचा माझा शेवटचा विद्यार्थी 320 किंवा त्यापेक्षा खाली राहू शकतो. 320 किंवा 300 त्याच्या खाली राहू शकतो आणि ते देखील तुमच्याचमुळे. रिझन काय आहे, तुम्ही कर्नाटकला ऍडमिशन घेऊन तुमच्या खालच्या विद्यार्थ्यांना तुम्ही चान्स देतात वर येण्यासाठी. लक्षात. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा किंवा डिस्कस करा. खूप कॉल येत आहेत तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती. मेसेजमध्ये नाही समजत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा काय होईल काय नाही, मी तुम्हाला फ्रँकली सांगेल. शिवाय द्यायच्या असतील तर शिवाय देखील देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की 320च कट ऑफ राहणार, तुम्ही काही पण करा. कारण की आय नो, सॉरी मी कट ऑफ चुकीचा सांगितला, कारण की मी प्रिडिक्शन केला होता दुसरा, पण MBBSच्या विद्यार्थ्यांनी सर्व फेल केलेलं आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाहीये. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.